मिनर्वा थिएटरमध्ये शनिवारी म्हणजे 16 ऑगस्ट 1975 रोजी त्या चित्रपटाचा दुसरा दिवस होता. ज्या चित्रपटाला बनवायला जवळजवळ 3 वर्ष आणि 3 करोड रुपये खर्च झाले होते. तो त्यावेळेचा सर्वात मोठा चित्रपट होता. बजेटसाठी सुद्धा, लांबीला सुद्धा आणि कलाकारांच्या गर्दीला सुद्धा. चित्रपट बघणाऱ्यांपेक्षा चित्रपट बनवणारेच खूप उत्साहित होते. त्यामुळे त्या दिवशी थिएटरमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद बघण्यासाठी प्रेक्षकांबरोबरच त्या चित्रपटाचे डायरेक्टर सुद्धा हजर होते आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून ते थंडच झाले. ज्या चित्रपटाच्या एक शॉटसाठी कित्येक रिटेक घेतले होते, ज्या चित्रपटाच्या प्रत्येक सीन शूट करायला आठवडा ते महिना लागला होता, ज्या चित्रपटाचा प्रीमियर परवा शुक्रवारीच म्हणजे 15 ऑगस्ट 1975 रोजी याच थिएटरमध्ये झाला होता, अशा भव्य दिव्य चित्रपटाला एवढा साधा प्रतिसाद मिळेल असं रमेश सिप्पींनी स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल. हॉलच्या जास्तीत जास्त खुर्च्या खाली होत्या. ज्या खुर्चीवर लोक बसली होती ती गप्प होती. ना टाळे वाजवत होते, ना शिट्टी वाजवत होते, ना कसलाच प्रतिसाद ते देत होते. काहीच हावभाव त्यांच्याकडून येत नव्हते. याचा अर्थ काय होता? म्हणजे हा चित्रपट फ्लॉप होणार होता का? हे बघूनच सिप्पी थंड झाले होते. संध्याकाळी घरी पोहोचताच सिप्पींनी चित्रपटाचे लेखक सलीम जावेद आणि काही महत्त्वाच्या लोकांबरोबर घाईनेच मीटिंग बोलावली की कुठे काय चूक झाली. सिप्पींनी मीटिंगमध्ये पहिलाच विषय ठेवला तो होता चित्रपटातील वीरूचा मित्र जयला म्हणजे अमिताभ बच्चनला मारणे योग्य नव्हते. प्रेक्षकांना कदाचित आनंदी शेवट बघायचा असेल म्हणून आपल्याला हे जय नावाचं पात्र काहीही करून जिवंत करावं लागेल. पण आता आपण काय करू शकतो? चित्रपट तर थिएटरमध्ये गेला सुद्धा, पण सिप्पींच्या डोक्यात काही वेगळंच चालू होतं. त्यांनी ते मीटिंगमध्ये सर्वांना सांगितलं की एक काम करू, एक टीम अमिताभला घेऊन लोकेशनवर जाईल, तिथं काही महत्त्वाचे शॉट्स शूट करेल आणि ते शॉट्स एडिट करून मग चित्रपटाचे नवीन प्रिंट्स प्रत्येक चित्रपटगृहामध्ये दाखवले जातील. पण हा सिप्पींचा सल्ला चित्रपटाच्या लेखकांना म्हणजे सलीम जावेद यांना पटत नव्हता. कारण त्यांनी डायरेक्टर बरोबर एक सीन, एक शॉट आणि एक डायलॉग लिहिताना आणि कापताना भरपूर संघर्ष केला होता. सलीम जावेद यांनी सिप्पींना विनंती केली की चित्रपटाला रिलीज होऊन फक्त 2च दिवस झालेत, उद्या रविवार आहे, आपण आणखी थोडे दिवस वाट पाहू. आणि तेव्हा सुद्धा चित्रपट नाही चालला तर मग तुम्ही बोलाल तसे करू. मीटिंगमध्ये काही लोकांनी चित्रपटाच्या न चालण्याचा ठपका गब्बर सिंग म्हणजे नवीन कलाकार अमजद खानवर ठेवला, तर काहींनी 3.5 तासाची चित्रपटाची लांबी आणि शोच्या वेळेवर ठेवला. शेवटी सर्वांच्या मते निर्णय घेतला गेला की काही दिवस वाट पाहूया. 2 दिवसांनी वर्डीमधील गीता टॉकीजच्या मालकाने सिप्पींना कॉल केला आणि थिएटरमध्ये येण्याची विनंती केली. जेव्हा सिप्पी साहेब गीता टॉकीजला पोहोचले तेव्हा त्या थिएटरच्या मालकाने फूड स्टॉलकडे बोर्ड दाखवत सांगितलं की बघा सिप्पी साहेब, बघा स्टॉलवर कोणीच नाही. सिप्पींचं हृदय धडधडायला लागलं होतं. त्यांना हेच वाटलं की हे दाखवायला यांनी मला इथे बोलवलंय की चित्रपट फ्लॉप चाललाय. त्याच थिएटरच्या मालकाने पुढे सांगितलं, साहेब लोक तुमच्या चित्रपटाला असे चिकटलेत की इंटरव्हल मध्ये सुद्धा बाहेर येत नाहीत आणि त्यामुळे स्टॉलवाल्यांचा बिझनेस आपटलाय. खरंच वेळ निघून गेली होती. हॉलमध्ये जेवढे लोक चित्रपट बघत होते त्याच्या कित्येक पटीने लोक बाहेर नवीन शोची तिकीटे खरेदी करायला लाईनीत उभी होती आणि असेच देखावे मुंबईच्या बाहेर सर्व राज्यात दिसायला सुरुवात झाली. तो काळ मोबाईल, टीव्ही, रेडिओवर चित्रपटाची जाहिरात करण्याचा आतासारखा नव्हता. एक माणूस चित्रपट बघायचा आणि मग तो 4 लोकांना त्या चित्रपटाविषयी सांगायचा. मग त्यांच्याकडून पुढे 16 जणांना त्या चित्रपटाविषयी माहिती मिळायची. अशा प्रकारे पुढे 1 महिन्यातच हा चित्रपट फक्त चित्रपट न राहता संपूर्ण देशात या चित्रपटाची एक चुंबकीय लाटच पसरली. सिप्पी साहेबांना चित्रपटाला बदलावं लागलं नाही तर त्या चित्रपटाने भारतीय चित्रपटांचा इतिहासच बदलून टाकला. रसिक हो, तो ऐतिहासिक चित्रपट तुम्ही ओळखलाच असेल. बरोबर ओळखलात. जी.पी. सिप्पी निर्मित शोले चित्रपट रिलीज झाला 1975 मध्ये. तेव्हापासून आजपर्यंत क्वचितच कोणी माणूस असेल जो हिंदी चित्रपट पाहत असेल आणि त्याने शोले नाही पाहिला. तर रसिक हो, आजची ही शोले चित्रपटाविषयीची रहस्यमय कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.